रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा रास्ता रोको आहे। पेझारी चेक नाका इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात हा एल्गार पुकारला जातोय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असणाऱ्या अलिबागकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि त्याच्यामुळे शेतकरी कामगार पक्ष अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अलिबागकडे येणाऱ्या सर्व मार्गांची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून अनेकदा निवेदनं दिली गेली, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल याकडून दुर्लक्ष होतंय। त्यामुळे आज शेतकरी कामगार पक्षाचे शेकडो कार्यकर्ते हे महामार्गावरती आंदोलनासाठी उतरलेले आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, ही जी दृश्य आहेत ही पेझारी नाक्यावरती आहेत। अतिशय खराब झालेला आहे, या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी वारंवार प्रशासनाला निवेदनं देण्यात आले होते। स्थानिक पातळीवरती काही आंदोलनं देखील करण्यात आली होती, मात्र तरी देखील या मार्गाची दुरुस्ती किंवा डागडुजी करण्यात आली नव्हती। आतापर्यंत जे पर्यटक अलिबागला येतात किंवा जे नागरिक रायगड जिल्ह्यातून आपल्या कामकाजासाठी अलिबागला येतात त्यांना या मार्गाचा अतिशय त्रास होतो आणि या गोष्टीकडे लक्ष शासनाचं केंद्रित करण्यासाठी चित्रलेखा पाटील असतील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे असतील यांच्या नेतृत्वाखाली पेझारी नाक्यावरती आज थेट रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय आणि या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। गेली एक तासापेक्षा अधिक काळ हा रस्ता रोखून धरण्यात आलेला आहे, त्यामुळे अलिबागकडे जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।